महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज मंत्रालयामध्ये आपल्या दालनाचा ताबा 50 शालेय विद्यार्थ्यांसोबत स्वीकारला आणि पुढची धोरणं नेमकी काय असणार आहे त्याबद्दलही त्यांनी बरीचशी माहिती दिली। आणि या सगळ्या माहिती देण्याच्या दरम्यान एक मुलीने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलं, ती म्हणजे प्रांजली जाधव, जिने आपल्या भाषणाने अनेकांची मनं जिंकली आहेत। प्रांजली आपल्या सोबत आहे। प्रांजली, तुझं पूर्ण नाव सांगा दे। प्रांजल संदीप जाधव। आणि कुठल्या शाळेत तू शिकते, कुठल्या गावी राहतेस? मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारागाव पिंपरी इथे शिकते, तालुका सिन्नर। अच्छा, तू भाषण केलंस आज सगळ्यांसमोर, त्याची एक छोटीशी झलक आम्हाला ऐकवशील? हो। पुस्तकाने माणसाचे मस्तक सुधारते, पुस्तकाने माणसाचे मस्तक सुधारते आणि सुधारलेले मस्तक कोणाचे हस्तक तर होत नाहीच, पण लाचारीने कोणापुढे नतमस्तकही होत नाही, पण लाचारीने कोणापुढे नतमस्तकही होत नाही। अशक्य त्या गोष्टी शिक्षणच करू शकते, क्रांतीची माशाल शिक्षणानेच पेटू शकते। मित्रांनो, हे ओळखले ते माझ्या क्रांतिज्योती सूर्याने, म्हणूनच तर माझा पहिला नमस्कार माझ्या त्या क्रांतिज्योती सूर्याला, ज्यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्त मिरवली। त्यामुळेच माझी आई, माझी ताई, आत्या, मावशी या शाळेत गेल्या, शाळा शिकल्या आणि कुटुंबाला शिक्षित केले। नमस्कार माझा त्या सावित्रीला, जिने आम्हा मुलींच्या शिक्षणासाठी शेण चिखल अंगावर घेतले। नमस्कार माझा त्या महामानवाला, ज्यांनी सांगितले की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते पिल्यावर माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही। राणी लक्ष्मीबाई, ताराबाई, अहिल्याबाई, लता मंगेशकर, आपल्या देशाच्या यशस्वीरित्या कारभार पाहणाऱ्या महिला माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, एवढेच नाही तर आज देशाच्या अधिउच्च पदावर असलेल्या आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू। पहा, अशा कितीतरी स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसतात। सांगा, तुम्हीच सांगा, कोटी कमी आहे वाची स्त्री? कर्तृत्व सामर्थ्याची ओढून नवी झालर, कर्तृत्व सामर्थ्याची ओढून नवी झालर स्त्री शिक्षणानेच केला आहे जागर। धन्यवाद। नक्कीच आपण पाहतोय, खूप छान तू या ठिकाणी भाषण केलं। आपण सगळ्यांनी टाळा वाजवला पाहिजे तिच्यासाठी। आणि मला एक सांग, आणि कुणी लिहून दिलं तुला हे भाषण इतकं चांगलं? माझ्या टीचरांनी, श्रीमती रोहिणी मच्छिंद्रनाथ पगार यांनी। आणि किती दिवस लागले तुला हे सगळं पाठ करायसाठी? एक दिवस लागले। भाषणा व्यतिरिक्त पण तुला आणखी काही कविता वगैरे येतात, गाणी येतात? बोलून दाखवशील? कविता म्हणशील? धरतीची आम्ही लेकर, भाग्यवान धरतीची आम्ही लेकर, ओ शेतावर जाऊया संगाती गाऊया, शेतावर जाऊया संगाती गाऊया। राणी म्हणी गाती कशी रान पाखर, राणी म्हणी गाती कशी रान पाखर, धरतीची आम्ही लेकर, भाग्यवान धरतीची आम्ही लेकर। खूप छान। आता मला सांग की तुला मोठं झाल्यावर काय बनायचंय? मला मोठं झाल्यावरती वकील बनायचंय। वकील बनायचंय? हो। का वकील का बनायचंय पण? मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं मोठं होऊन वकील बनायचंय आणि लोकांना न्याय मिळवून द्यायचंय। अरे वाह, क्या बात आहे। खूप छान, खूप चांगले विचार आहेत तुझे। आणि काय पुस्तक वगैरे वाचन करतेस तू? हो। कुठलं पुस्तक आवडतं, कुठला धडा आवडतो? मी एक पुस्तक वाचलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं। हो। वा वा, खूप छान, खूप छान। आणि तुझी अशीच प्रगती होत राहू दे। तुझ्या शिक्षकांनी तुला ज्या पद्धतीनं तयार केलंय त्यासाठी त्यांचं देखील खूप खूप कौतुक। तर आपण पाहतोय की हे सगळे जिल्हा परिषद महानगरपालिकेचे सगळे विद्यार्थी आहेत, होतकरू आहेत। आणि नेहमी बोललं जातं की महानगरपालिकेच्या शाळेमध्ये मुलांना वाचता येत नाही, लिहिता येत नाही, टॅलेंटची कमी आहे, पण तसं नाही आहे। शिक्षकांनी जर ठरवलं तर असे अनेक हिरे या भारताचं, देशाचं, राज्याचं पुढे जाऊन नेतृत्व करू शकतात। तर त्यासाठीच आपण पाहतोय की प्रांजलचा संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुक होत आहे। कॅमेरा पर्सन हरीश नेगीसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।